ഹലോ എവ്രി വൺ, വെൽക്കം ബാക്ക് ടു കേരള ഹിന്ദി ക്വസ്റ്റ്. ഇനി നമ്മൾ നോക്കാൻ പോകുന്നത് കേരള സെറ്റ് എക്സാം പേപ്പർ 2 ഹിന്ദിയുടെ ദ മോസ്റ്റ് എക്സ്പെക്റ്റഡ് ക്വസ്റ്റ്യൻസ് ആണ്. പേപ്പർ 1ൻ്റെ എക്സ്പെക്റ്റഡ് ക്വസ്റ്റ്യൻസിൽ നമ്മൾ ഓൾറെഡി 2 വീഡിയോസ് അപ്ലോഡ് ചെയ്ത് കഴിഞ്ഞു, പാർട്ട് 1 and 2. ഒന്ന് ചെക്ക് ചെയ്ത് നോക്കുക. അപ്പോൾ ഇന്ന് നമുക്ക് പേപ്പർ 2 ഹിന്ദിയുടെ എക്സ്പെക്റ്റഡ് ക്വസ്റ്റ്യൻസ് നോക്കാം. നിങ്ങൾക്ക് ആൻസേഴ്സ് അറിയാമെങ്കിൽ ഫൈനലി എത്ര മാർക്സ് നിങ്ങൾക്ക് സ്കോർ ചെയ്യാൻ പറ്റിയെന്ന് കമൻറ്റ് ചെയ്യുക. അപ്പോൾ ഫൈനൽ ഡേയ്സിലേക്ക് നമ്മൾ പോയിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. അപ്പോൾ ഈ വീഡിയോ യൂസ്ഫുൾ ആയിട്ട് ഉപയോഗിക്കുക. നമുക്ക് വീഡിയോയിലേക്ക് പോകാം. क्वेश्चन नंबर 1, आदिकाल को किस नाम से भी जाना जाता है? ऑप्शंस भक्तिकाल, रीतिकाल, वीरगाथा काल, आधुनिक काल. आंसर ऑप्शन सी, वीरगाथा काल. सेकंड क्वेश्चन, कबीर किस भक्ति धारा के कवि है? ऑप्शंस सगुण भक्ति, निर्गुण भक्ति, कृष्ण भक्ति, राम भक्ति. आंसर ऑप्शन बी, निर्गुण भक्ति. क्वेश्चन नंबर 3, रामचरितमानस के रचयिता कौन है? ऑप्शंस सूरदास, तुलसीदास, कबीर, रहीम. आंसर ऑप्शन बी, तुलसीदास. नेक्स्ट क्वेश्चन, सूरदास मुख्यतः किस रस के कवि है? सूरदास मुख्यतः किस रस के कवि है? ऑप्शंस वीर, करुण, वात्सल्य, हास्य. आंसर ऑप्शन सी, वात्सल्य. नेक्स्ट क्वेश्चन, साकेत के रचयिता कौन है? ऑप्शंस जयशंकर प्रसाद, मैथिली शरण गुप्त, निराला, पंत. आंसर ऑप्शन बी, मैथिली शरण गुप्त. क्वेश्चन नंबर 6, कामायनी किसकी रचना है? ऑप्शंस निराला, जयशंकर प्रसाद, महादेवी वर्मा, दिनकर. आंसर ऑप्शन बी, जयशंकर प्रसाद. नेक्स्ट क्वेश्चन, छायावाद के कितने प्रमुख स्तंभ माने जाते हैं? ऑप्शंस 2, 3, 4, 5. आंसर ऑप्शन सी, 4. नेक्स्ट क्वेश्चन, महादेवी वर्मा को किस उपाधि से जाना जाता है? ऑप्शंस राष्ट्रकवि, आधुनिक मीरा, जनकवि, लोककवि. आंसर ऑप्शन बी, आधुनिक मीरा. नेक्स्ट क्वेश्चन, गोदान उपन्यास के लेखक कौन है? ऑप्शंस प्रेमचंद, यशपाल, रेणु, अज्ञे. आंसर ऑप्शन ए, प्रेमचंद. क्वेश्चन नंबर 10, प्रेमचंद का वास्तविक नाम क्या है? ऑप्शंस धनपत राय, हरिवंश राय, शिवपूजन सहाय, अमृतलाल. आंसर ऑप्शन ए, धनपत राय. क्वेश्चन नंबर 11, मैला आंचल किसका उपन्यास है? ऑप्शंस प्रेमचंद, फणीश्वरनाथ रेणु, अज्ञे, मोहन राकेश. आंसर ऑप्शन बी, फणीश्वरनाथ रेणु. नेक्स्ट क्वेश्चन, आधे अधूरे के लेखक कौन है? ऑप्शंस मोहन राकेश, धर्मवीर भारती, भीष्म साहनी, लक्ष्मी नारायण लाल. आंसर ऑप्शन ए, मोहन राकेश. नेक्स्ट क्वेश्चन, अंधा युग किसकी रचना है? ऑप्शंस धर्मवीर भारती, मोहन राकेश, दिनकर, रेणु. आंसर ऑप्शन ए, धर्मवीर भारती. नेक्स्ट क्वेश्चन, रश्मि रथी के रचयिता कौन है? ऑप्शंस दिनकर, बच्चन, निराला, प्रसाद. आंसर ऑप्शन ए, दिनकर. क्वेश्चन नंबर 15, मधुशाला किसकी प्रसिद्ध कृति है? ऑप्शंस बच्चन, दिनकर, पंत, निराला. आंसर ऑप्शन ए, बच्चन. नेक्स्ट क्वेश्चन, हिंदी का प्रथम उपन्यास किसे माना जाता है? ऑप्शंस गोदान, परीक्षा गुरु, गबन, निर्मला.
आंसर ऑप्शन बी परीक्षा गुरु। नेक्स्ट क्वेश्चन, उसने कहा था कहानी के लेखक कौन है? ऑप्शंस चंद्रधर शर्मा गुलेरी, प्रेमचंद, जैनेंद्र, रेणु। आंसर ऑप्शन ए चंद्रधर शर्मा गुलेरी। नेक्स्ट क्वेश्चन, नई कहानी आंदोलन से जुड़े लेखक कौन है? ऑप्शंस मोहन राकेश, तुलसीदास, कबीर, सूरदास। आंसर ऑप्शन ए मोहन राकेश। नेक्स्ट क्वेश्चन, झूठन किसकी आत्मकथा है? ऑप्शंस ओम प्रकाश वाल्मीकि, तुलसीराम, काशीनाथ सिंह, प्रेमचंद। आंसर ऑप्शन ए ओम प्रकाश वाल्मीकि। क्वेश्चन नंबर 20, मुर्दहिया के लेखक कौन है? ऑप्शंस तुलसीराम, ओम प्रकाश वाल्मीकि, रेणु, बच्चन। आंसर ऑप्शन ए तुलसीराम। क्वेश्चन नंबर 21, हिंदी की पहली कहानी किसे मानी जाती है? ऑप्शंस उसने कहा था, इंदुमती, पूस की रात, कफन। आंसर ऑप्शन बी इंदुमती। नेक्स्ट क्वेश्चन, कफन कहानी के लेखक कौन है? ऑप्शंस प्रेमचंद, रेणु, जैनेंद्र, अज्ञे। आंसर ऑप्शन ए प्रेमचंद। नेक्स्ट क्वेश्चन, हिंदी साहित्य के इतिहासकार कौन है? ऑप्शंस रामचंद्र शुक्ल, हजारी प्रसाद द्विवेदी, नामवर सिंह, रामविलास शर्मा। आंसर ऑप्शन ए रामचंद्र शुक्ल। नेक्स्ट क्वेश्चन, आचार्य के नाम से प्रसिद्ध हिंदी आलोचक कौन है? ऑप्शंस रामचंद्र शुक्ल, नामवर सिंह, बच्चन, रेणु। आंसर ऑप्शन ए रामचंद्र शुक्ल। नेक्स्ट क्वेश्चन, कवितावली किसकी रचना है? ऑप्शंस तुलसीदास, कबीर, सूरदास, रहीम। आंसर ऑप्शन ए तुलसीदास। नेक्स्ट क्वेश्चन, बिहारी सतसई के रचयिता कौन है? ऑप्शंस बिहारी, केशवदास, भूषण, पद्मागर। आंसर ऑप्शन ए बिहारी। नेक्स्ट क्वेश्चन, रीतिकाल के प्रमुख कवि कौन है? ऑप्शंस बिहारी, कबीर, प्रसाद, बच्चन। आंसर ऑप्शन ए बिहारी। नेक्स्ट क्वेश्चन, हिंदी दिवस कब मनाया जाता है? ऑप्शंस 14 सितंबर, 15 अगस्त, 26 जनवरी, 5 सितंबर। आंसर ऑप्शन ए 14 सितंबर। लास्ट क्वेश्चन, भारतीय संविधान की किस अनुसूची में हिंदी का उल्लेख है? ऑप्शंस 7वीं, 8वीं, 9वीं, 10वीं। ആൻസർ ഓപ്ഷൻ ബി 8वीं. സോ ഇന്ന് നമ്മൾ ഡിസ്കസ് ചെയ്തത് വളരെ ബേസിക് ലെവലുള്ള ക്വസ്റ്റ്യൻസ് ആണ്. അപ്പോൾ ഇതിനൊക്കെ ഈസി ആയിട്ട് മാർക്ക് സ്കോർ ചെയ്യാവുന്നേ ഉള്ളൂ. അപ്പോൾ നിങ്ങളുടെ മാർക്സ് ഒന്ന് കമൻറ്റ് ചെയ്യുക. നെക്സ്റ്റ് കുറച്ചും കൂടി ഡിഫിക്കൽട്ട് ലെവലായിട്ടുള്ള ക്വസ്റ്റ്യൻസുമായിട്ട് അടുത്ത വീഡിയോയിൽ കാണാം. കൂടുതൽ വീഡിയോസിനായിട്ട് ചാനലൊന്ന് സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക. ഈ വീഡിയോ യൂസ്ഫുൾ ആയിട്ട് തോന്നുകയാണെങ്കിൽ ലൈക്ക് ചെയ്യുക. നിങ്ങളുടെ ഫ്രണ്ട്സിനൊക്കെ ഒന്ന് ഷെയർ ചെയ്ത് കൊടുക്കുക. അപ്പോൾ കൂടുതൽ ക്ലാസ്സുമായിട്ട് അടുത്ത വീഡിയോയിൽ കാണാം. താങ്ക്